मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात. रात्री उशीर झाला आणि छान माझी मोठी बहीण असंच म्हणते मी आणि अशीच नाती जोडली गेली. तर विजयाताईंनी आम्हाला छान इन्व्हाइट केलं होतं जेवायला या. तर म्हटलं जेवणापेक्षा त्यांच्याशी खास भेट होईल म्हणून त्यांच्या घरी रात्री उतरलो. आम्हाला इथेच 12 वाजले. मग मला खूप इच्छा असते इथे आलं की राहायची, पण ती इच्छा काल पूर्ण झाली. कारण उशीर झाला होता. त्या म्हटल्या एवढ्या रात्री घरी नको जाऊस, खूप अंधार असतो वगैरे इथून निघायला. मग आम्ही काल मस्त स्टे केला. आत्ता सकाळीच उठलो आहे आणि ताईंनी छान वांग्याची भाजी, आमरस असं भारी जेवण केलं होतं रात्री. हॉटेलपेक्षासुद्धा भारी. आणि खास जेवणापेक्षा मला त्यांना भेटायचं होतं. तर विजयाताईंच्या घरी आम्ही रात्री स्टे केला आणि आता चाललो आहोत आपल्या घरी. पण आता म्हटलं इथे आलोच तर सगळ्यांना भेटूयात. ताई, ओळख करून द्या सगळ्यांची मस्त. नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी विजया घुले. आपली श्रीकृष्ण समृद्धी गोपालन सेवा या नावाने आपण फक्त सेवा करतो. आपण हे गायी असे सांभाळलेले आहेत. 80+ गायी सांभाळल्यात, पण काही कारणास्तव आपण आता सध्या तरी एवढे ठेवलेत. हा आहे हिरा, तो नंदीमध्ये मोडतो. ही आहे लक्ष्मी, किती छान छान नावं त्याच्या ठेवलीत पुढची आहे ताईंनी. कृष्णा. ही आहे धनश्री. ही खाली बसली, ही आहे धनश्री. हिचं नाव आहे लाली. तिचा कलर तसा आहे म्हणून तिच्या मालकाने तिचं लालीच नाव ठेवलेलं. ही आहे भैरवी. ही कोकण गिद्ध कोकणातली गाई आहे. एका वयोवृद्ध आजोबांनी आपल्याकडे ह्या 35 गाई सोडलेल्या. हा नंदीमध्ये मोडतो, ह्याला आपण नंदीच बोलतो. ही धनश्री आहे. ही राधा. आणि ते लास्टची दिसती, हिला पण आपण लक्ष्मीच बोलतो. आणि हे छोटे पिल्लं बसलेत इकडं 2 गाईंना. छोटे छान बछडे झालेत. व्हाईट कलरची जी आहे खायला नाही बाबा, तिला आपण गोपी म्हणतो. आणि ही ब्लॅक जी आहे तिला राणी म्हणतो. हे आपल्या अशा एवढ्याच गाई ठेवलेल्या आहेत. जर कोणाला वाटलंच गोसेवेसाठी भेट द्यायची तर अवश्य या. नमस्ते. मध्ये तर मी ॲड्रेस वगैरे पूर्ण सांगितला होता. आपण आलो आहोत सासवडमध्ये. उदाची वाडी हे त्यांच्या वाडीचं नाव आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे गोसेवा पालन केली जाते. समोर ताईंनी काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे, कारण आज त्या निःशुल्क, कारण ह्या कसायांना देण्यापेक्षा तिथनं रेस्क्यू केलेल्या गाया आहेत आणि त्यांची सेवा ताई निःशुल्क करत आहेत. त्याच्यासाठी चारा लागतो, खूप साऱ्या गोष्टी लागतात. त्यांचं गेले 4 महिने कुटीचं मशीन बंद आहे. तर काही लोकांनी त्यांना मदत केली होती, पण म्हणावी तेवढी अमाऊंट तेवढी जमा झाली नाही. पण शक्यतो मी पुन्हा प्रयत्न करणार आहे की काही करता येईल ह्या हेतूने. तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघत असेल तर नक्की गोसेवा करायला या आणि तुमचाही हातभार लागू दे ताईंसाठी. तर आपण सगळे मिळून एक छोटासा प्रयत्न केला